जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज केसांच्या सर्व समस्यांवर गुणकारी आवळा तेल कसं तयार करायचं हे बघू। हिवाळा आहे, थंडीच्या दिवसात केस खूप गळतात, कोंडा होतो, केस तुटतात। यासाठी तुम्ही हे तेल वापरून पहा, नक्की फायदा होईल। तेल तयार करण्यासाठी पाऊण वाटी खोबऱ्याचे तेल म्हणजेच नारळाचे तेल आणि अर्धी वाटी तिळाचे तेल घेत आहे। थंडी आहे त्यामुळे तिळाचे तेल आवर्जून घ्या। 3 ते 4 आवळे घेतले, स्वच्छ धुवून घ्यायचे, कोरडे पुसून घ्यायचे, यातील बी काढून असे पातळ काप करून घेतले। एक लहान कांदा वरची साल काढून स्वच्छ धुवून कोरडा करून असा कट करून घेतला। आवळा मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे, पाणी टाकायचं नाही। त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, यात कट केलेला आवळा असा बारीक झालेला आहे, पण त्याची पेस्ट झालेली नाही। यामध्ये 2 चमचे मेथी याची आपल्याला पेस्ट करायची आहे। त्यासाठी जे अर्धी वाटी तिळाचं तेल घेतलेलं आहे त्यातील पाव वाटी तेल यामध्ये टाकायचं। कट केलेला कांदा तोही यात टाकायचा। हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। तेल टाकल्यामुळे अशी पेस्ट तयार होते। लोखंडाच्या कढईमध्ये तेल करायचं आहे, असेल तर लोखंडाचीच कढई घ्यायची, नसेल तर स्टीलची घ्या। यामध्ये नारळाचं तेल, थंडी आहे त्यामुळे असं घट्टसर झालेलं आहे। त्याच तेलामध्ये पाव वाटी तिळाचं तेल हे हलकंसं गरम होऊ द्यायचं, खूप जास्त गरम करायचं नाही। यामध्ये तयार केलेली पेस्ट टाकायची। यात 2 चमचे कलौंजी, कांदा, मेथी, आवळा हे सर्व केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे। केसांची वाढ करणे, केसांची गळती कमी करणे, केसांचं पोषण करणे, केसांच्या मुळांना मजबूत करणे। गॅसची फ्लेम लो ठेवायची। हे सर्व मिक्स करून घ्यायचं, एकसारखं असं ढवळत राहायचं। या दिवसामध्ये भरपूर आवळे मिळतात, ताजे आवळे मिळतात, तेव्हा असं ताज्या आवळ्याचं तेल करायचं। आणि जेव्हा आवळे मिळत नाहीत तेव्हा आता तयार करून ठेवलेली आवळा पावडर वापरायची। लो फ्लेमवरच तेल तयार करायचं आहे। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। प्लीज रेसिपी लाईक करा। 20 ते 25 मिनिटात तेल तयार होते। गॅसची फ्लेम बंद करायची। आवळा तेल तयार आहे। मी रात्रभर हे तेल याच कढईमध्ये असंच राहू दिलं। दुसऱ्या दिवशी गाळून घ्यायचं आहे। त्यानंतर कोरड्या काचेच्या भरणीत भरून ठेवायचं। एक गाळणी घ्यायची, त्यावर कापड ठेवायचा आणि तेल गाळून घ्यायचं आहे। असा थोडासा दाब द्यायचा आणि तेल गाळून घ्यायचं। केसांच्या सर्व समस्यांवर 100% फायदेशीर आहे। केस धुवायच्या आदल्या दिवशी हे तेल केसांना लावायचं आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायचे। एवढा वेळ नसेल तर 2 तास आधी केसांना तेल लावायचं, 2 तासानंतर धुवायचे। असं शुद्ध घरी तयार केलेलं केसांच्या विविध समस्यांवर प्रभावी अत्यंत फायदेशीर तेल तयार आहे। हे तेल लावून बघा। केस गळत असतील, मध्येच तुटत असतील, कोंडा झाला असेल, कमी वयात केस पांढरे झाले असतील, यासाठी खूप फायदेशीर आहे। करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।